हो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण CNN मॉडेलला आपण कसं वेब ॲप्लिकेशनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तर मी एक CNN मॉडेल बनवलेला आहे Google Colabमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अ, हे आपण इम्पोर्ट्स फाईल आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये इम्पोर्ट करतो. परत आपण जे आपण मॉडेल बनवलं आहे की ते इमेजला डॉग आणि कॅट कसं डॉग आणि कॅटला प्रिडिक्ट करणारं मॉडेल आहे हे. नंतर अ, हे जे आपण हे डेटा सेटमध्ये आपण स्प्लिट करतो की ट्रेनिंग डेटा सेट, व्हॅलिडेशन डेटा सेट आणि टेस्ट डेटा सेटमध्ये आपण डिवाइड करतो. मेजॉरिटी पार्ट ट्रेन डेटा सेटमध्ये असतो. नंतर थोडा कमी मतलब 80 ते 85% ट्रेनिंग डेटा सेटमध्ये असतो. नंतर टेस्ट डेटा सेटमध्ये 10 ते 15% आणि 3 ते 4% फक्त व्हॅलिडेशन. ऑलमोस्ट टेस्ट डेटा सेट आणि व्हॅलिडेशन डेटा सेट ऑलमोस्ट सेम असतो. आणि नंतर हे आपण इमेज प्रिपोजिशन करतो. की जर आपली इमेज जर जास्त पिक्सेलची असेल तर ती पर्टिक्युलर पिक्सेलमध्ये आणायची आणि त्याचं रूपांतर 0 आणि 1च्या मध्ये पिक्सेलचं करायचं. ते आपण हे इमेज प्रोसेसिंगमध्ये करतो. आणि नंतर आपण मॉडेल डिफाईन केलेलं आहे की सिक्वेन्शियल मॉडेल. आणि इथं आपण बायनरी क्लासिफिकेशन वापरलेलं आहे. की बायनरी क्लासिफिकेशनमध्ये आपलं आउटपुट मॉडेल जे असतं ते सिग्मॉइड असतं. त्यानंतर जे आपलं मॉडेल आहे की कसं आपलं त्याचं आर्किटेक्चर आहे ते आपण बघू शकतो. की फर्स्ट जे इनपुट लेयर आहे ते इनपुट लेयर आहे. नंतर 2D हिडन लेयर्स आहेत ते 2D, कॉन 2D लेयर्स आहे, मॅक्स पुलिंग 2D लेयर्स आहेत. आणि जे आपली लास्टची लेयर असणार आहे टेन्स लेयर असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण मॉडेलला कंपाईल करतो. आणि इथे आपण मॉडेलचं लॉजिक डिफाईन केलेलं आहे की अर्ली स्टॉपिंग म्हणजे आपण एखादी प्रिडिक्शन आपण जेव्हा मॉडेल ट्रेन करतो तर त्याची प्रिडिक्शन वाढत जाते, म्हणजे ॲक्युरेसी वाढत जाते. एक असा टाइम येतो की त्याची ॲक्युरेसी डिक्रीज व्हायला लागते. तर ते डिक्रीज व्हायला गेले की ते स्टॉप झालं पाहिजे मॉडेल ट्रेन व्हायचं. नाहीतर आपलं मॉडेल कोलॅप्स होतं. तर त्यासाठी आपण अर्ली स्टॉपिंग वापरतो, म्हणजे कॉलबॅक्स मेथड्स वापरतो. त्याच्यानंतर आपण मॉडेलला हे करतो, सेव्ह करतो. मॉडेल इपॉक्स 15 इपॉक्स वापरले म्हणजे 15 वेळा आपलं मॉडेल ट्रेन होणार आहे. कॉलबॅक्स ऑब्व्हियसली कॉलबॅक्स जेव्हा आपली ॲक्युरेसी कमी होईल तेव्हा ते स्टॉप होणार मॉडेल. तर आणि आत्ता आपली ॲक्युरेसी आहे की 78% म्हणजे 0.7823 म्हणजे 78% ॲक्युरेसी आहे. तर ह्याला आपण वेब ॲप्लिकेशनमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकतो ते बघणार आहोत आपण. तर चला. तर फर्स्ट ऑफ ऑल जे फ्लास्कचा आपण वापर करणार आहे. तर फ्लास्कमध्ये फ्लास्कचा एक फायदा आहे की ते आपण डायरेक्ट वेबमध्ये आपण ओपन करून ते बघू शकतो. तर तिची हेडर फाईल ही आहे. त्याला आपण जस्ट कॉपी करू. VS कोडमध्ये येऊ आपल्या. एक फाईल नवी क्रिएट करू की त्याचं नाव देऊ आपण कॅट डॉग क्लासिफिकेशन .py. इथे जस्ट सिम्पल पेस्ट करायचं आहे आपल्याला हेडर फाईल. आणि याच्यानंतर आपल्याला जे आपण मॉडेल जे बनवले आहे त्याच्यासाठी जे लागणारे रिक्वायर्ड जे इम्पोर्ट्स आहेत, जे TensorFlowचे जे इम्पोर्ट्स आहेत म्हणजे केरास फाईलचे,
ते लागणार आहेत आणि जे आपण इमेज प्रीपोझिशन करणार आहोत, त्याचे जे इम्पोर्ट्स आहेत ते आपल्याला लागणार आहेत, ते पहिल्यांदा आपण घेऊन येऊ इथे. सिंपल जस्ट कॉपी करायचं आहे आपल्याला. हे टाइप करायचं म्हणजे तर खूप टाइम जाईल. यासाठी आपण मी आधीच PPT बनवून ठेवलेली आहे याची, जेणेकरून आपला टाइम वाचला पाहिजे. अ, याच्यानंतर ही झाली आपली स्टेप 2. स्टेप 3 म्हणजे आपले जे आपण मॉडेल डिफाईन केलेलं आहे Google कोलॅब्सवरती पण मी दाखवू शकतो तुम्हाला, की अ, हे जे मॉडेल आहे आपले जे सिक्वेन्शियल बायनरी क्लासिफिकेशन मॉडेल आहे, हे सिंपल मी PPT ठेवलेलं आहे. हे सिंपल आपल्याला कॉपी करायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे आपल्या कोडमध्ये. याच्यानंतर येस, जे आपले मॉडेल आहे ते लोड करायचं आहे. तुम्ही बघू शकता की जे लास्ट जे आपण स्टेप जे एक्झिक्यूट केली, तर त्याच्यामध्ये आपण मॉडेल एक नाही सेव्ह करत होतो डॉगकॅट डॉट केराच मध्ये, आणि तुम्ही जर VS कोड मध्ये बघितलं तर ते इथे आपल्याला तुम्ही बघू पण शकता की डॉगकॅट डॉट केराच डॉगकॅट आयडेंटिटी. तर सिंपल आपल्याला ते कॉपी करायचं आहे, Ctrl+C, आणि आपल्या कोडमध्ये जाऊन पेस्ट करायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपण लिहू शकतो की हे आपण याच्यानंतर जे आहे की डिक्शनरी टू मॅप प्रिडिक्शन जे आपले लेबल्स असतात, आता इथे 2च लेबल आपले कॅट अँड डॉग असणार आहे. तर आपण जर दुसरे आपण कन्व्होल्युशन नेटवर्क वापरले मोर दॅन 2 पॅरामीटर्स, ते मल्टी क्लासिफिकेशनमध्ये मोडतं. तर त्याच्यात आपण सॉफ्ट मॅक्स वापरतो आपण. तर इथे आपण बायनरी वापरतो, तर 2 आपले असणार आहेत क्लास. तर ते सिंपल आपल्याला हे पेस्ट करायचे आहेत. तर इथे पण आपण मॉडेलला आपण एकाच लाईनचा आपण करू शकतो. तर ह्याच्यानंतर आपल्याला फ्लास्कचा आपला चालू. हे जे फ्लास्कचं ॲप इज इक्वल टू क्लास नेम आहे, ते स्टार्टिंगचे फाईल आहे आणि एंडिंगला आपण एक एंड करतो. पण स्टेप बाय स्टेप जातो. ते आता 5 चालू आहे तर 5 स्टेपला सिंपल कॉपी पेस्ट करणार आहोत. सिंपल ओके. याच्यानंतर तर आता CNN मध्ये काय असतं की जे आपण इमेजशी डील करत आहे, तर त्याच्यामध्ये आपले जे इमेजचे टाईप असणार आहे, जसं PNG झालं, JPG झालं, JPEG झालं, तर ते आपल्याला अलग अलग. ह्याच्या व्यतिरिक्त जर डॉक्युमेंट कोणी अपलोड करायचं असेल तर त्याला अलो नाही करत, त्यासाठी ते आहे. ओके. ओके. याच्यानंतर ओके. आता आपण फंक्शन चे आपण जे फंक्शन आता आपण इमेज अपलोड करणार आहोत, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला हा कोड वापरायचा. ते मध्ये आपण लॉजिक त्याचं डिफाईन केलेलं आहे की जे अलाउड एक्सटेन्शन आहेत ते असले तर 1 डिफाईन होणार आणि रिटर्न 1 म्हणजे 2 असतं. तर ते सिंपल आपण कॉपी करायचं आहे. मेन पर्पज आहे की हा व्हिडिओचा की आपण फ्लास्कमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकतो आणि काय काय आपले जे रिक्वायरमेंट्स आहेत.
आणि पायथॉनमध्ये एक इंडेंटेशन एक महत्वाची गोष्ट आहे. ते जर नसेल तर आपल्याला एरर येऊ शकतो. जसं की तुम्ही बघू शकता इथं रिटर्नला येत आहे. सिंपल आपण जे इंडेंटेशन आहे ते त्याच्यानुसार आपण पायथॉनचं जाणार आहोत. आणि हे झालं की आपल्याला सिंपल जे आपले आता इंडेक्स फाईल जे इंडेक्स डॉट एच टी एम एल पेज असतं, तर याचे 2 प्रकारे आपण करू शकतो म्हणजे वेब ॲप्लिकेशनमध्ये. जसं की एक आपण सेपरेट एच टी एम एल आणि सी एस एसची फाईल सेपरेट करू शकतो आणि त्याच्यात त्याच्या थ्रू आपण त्याला इकडे रेंडर करू शकतो आणि आपण त्यासाठी कोड लिहू शकतो. तर इथे दुसरी दुसरी आपण दुसरी मेथड यूज केलेली आहे की त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो की जे आपला HTML CSS चा कोड आहे ते आपण पायथॉनच्या कोडमध्ये लिहायचा. सिंपल कॉपी करायचं आहे. ओके. सिंपल याला हे करायचं आहे, टॅब दाबायचा आहे. तर ते हे झालं. नंतर तर हे कशासाठी आहे, हे जे आपण 3 डबल कॉमा दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला HTML पार्ट लिहायचा आहे. तर ते आपण आता आपल्याला आहे का नाही जर टाईम आपण एखाद्या हॅकाथॉनमध्ये आहे किंवा कॉम्पिटिशनमध्ये आहे की जिथं आपल्याला मॉडेलला एकदम क्विक इन्स्टंट आपल्याला फ्लास्क फ्लास्क वेब ॲप्लिकेशनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर ते आपण ChatGPTच्या यूजनी फास्ट करू शकतो की लाईक आपण जे आपले जे मॉडेलचा जो कोड आहे तो घ्यायचा आणि ChatGPTला द्यायचा की त्याला म्हणायचं की HTML CSS जावास्क्रिप्ट कोड लिहून दे, तर ते लिहून देईल. तर आपण आता ह्या मॉडेल थ्रू आपण तसंच करणार आहोत की ChatGPT थ्रूच आपण जो HTML CSS जावास्क्रिप्ट कोड आहे तो घेणार आहोत. सिंपल. तर पुढे आपण हे लास्टला करू आणि नंतर आपले जे प्रिडिक्शन मॉडेल आहे ते डिफाईन करायचं आहे ब्रॅकेटमध्ये प्रिडिक्टमध्ये आणि तिथं आपण पोस्ट का वापरला ते पण मी सांगतो. हां, तर इथं आपण पेस्ट केलं. तर जे पोस्ट मेथड आहे ती कशासाठी यूज होते की आपण अँग्युलरमध्ये पण तुम्ही जर अँग्युलरचा माझा व्हिडिओ बघितला नसेल तर मी तिथं आय बटनमध्ये लिंक देईल त्याची. ती जी पोस्ट मेथड आहे आपण कशासाठी वापरतो की डेटा घेण्यासाठी. आपण युजरकडून डेटा घेण्यासाठी आपण पोस्ट मेथड वापरतो. सिंपल. त्याच्यानंतर आपण जे डिफाईन करणार आहोत तर ते इथे येणार आहोत. इथे येणार आहोत. फाईल सबमिट झाली की नाही ती चेक करायसाठी हा कोड आहे. सिंपल टॅब. ओके. तर हा कोड आहे आपण पुढे त्याच्यानंतर आपले 10व्या स्टेपमध्ये फाईल एम्प्टी आपण जर सबमिट केलं तर ते एक ऑथेंटिकेट करण्यासाठी युजरला मेसेज गेला पाहिजे की तुम्ही फाईल सिलेक्ट केली नाही, एम्प्टी सबमिट करता. सिंपल कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचा आहे, तो डिफाईन. ओके. तर याला आपण टॅबनी ओके. देन नेक्स्ट ओके. चेक इफ द फाईल हॅज अलाउड. ओके. जे आपण एक्सटेन्शनमध्ये लिहिलेलं आहे की PNG, JPG आणि JPEG, तर ते आपण चेक करतो ह्याच्यामध्ये. जर ते मॅच करत असेल तरच ते अलाउ करेल फाईलला अपलोड करायला, नाहीतर त्याला थ्रोबॅक करेल एरर की दिस इज इनव्हॅलिड. सिंपल सी. सिंपल सी अँड ओके.
आपल्याला फक्त टॅब दाबायचा आहे. अजून झालं. ओके. पायथॉनमध्ये इंडेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. नंतर आपल्याला सेव्ह अपलोडेड फाईल जे आहे अपलोड केलेली आहे ती सेव्ह करायची आहे अपलोड्स फाईलमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता इथे अपलोड्स आहे लिहिलेले. तर याच्यामध्ये आपले फाईल्स जाऊन सेव्ह होणार आहेत. की ओके. नेक्स्ट स्टेप 12 मध्ये जसं की तुम्ही हे बघू शकता की आपण जे इमेज असते ते प्रिपोझिशन करावं लागतं. ते इमेज प्रिपोझिशन म्हणजे काय की आपलं एक सपोज एक डेटा सेट आहे की तो सपोज 255 इथे जसं कोडमध्येच लिहिलं आहे की 255 पिक्सेलचा आहे. तर तो आपण 0 टू 255 पिक्सेल करण्याऐवजी आपण 0 टू 1 पिक्सेलमध्ये करायचं आहे त्याला. जेणेकरून मॉडेलमध्ये आपल्याला एक नाही जे वेगवेगळे सेपरेट होईल म्हणजे एक पॅटर्न आपल्याला दिसेल मॉडेल. त्यासाठी आपण हे इमेज प्रिपोजिशन करतो. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर कंट्रोल सिंपल कंपोजिट सिंपल ओके. तर आपण आता प्रिडिक्शन बघत आहे की प्रिडिक्शन आपलं कसं असणार आहे. तर हे पण मी एक्सप्लेन करेल आता थोडे. तर बेसिकली त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत की जर आपलं प्रिडिक्शन आलं 0.5 पेक्षा जास्त तर ते प्रिडिक्शन असणार आहे आपलं डॉग. जसं की तुम्ही बघू शकता आपले लेबल. आपल्याला माहिती की कॉम्प्युटर लँग्वेज ओळखू शकत नाही. त्याची 0-1 लँग्वेज आहे ऑब्वियसली. तर जर जर ते 0.5 पेक्षा लेस असेल तर त्याचे प्रिडिक्शन असणार आहे कॅट. आणि जर त्याचं जर प्रिडिक्शन असेल 0.5 पेक्षा जर वर तर त्याचं जे प्रिडिक्शन असणार आहे 1 ते त्याच्या 1 ला आपण असाइन केलेलं आहे सिम्पल. आता याच्यानंतर आपल्या रिटर्न आहे फायनल जो की प्रिडिक्शनचा आपला फायनल स्टेप आहे. सिम्पल ओके. ओके. आता याच्यानंतर आपल्या इथे फ्लास्कचा एंड कोड आहे. तो फ्लास्क एंड करताना आपण वापरतो तो आपल्याला लिहायचा आहे सिम्पल. हां, सिम्पल ते ओके. इथं टॅबने आपण बेसिकली इथं थोडं इंडेंटेशन खराब झालेलं आहे. त्याला व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. सिम्पल टॅब दाब. तर ह्याच्यामध्ये आपलं मला एक ॲड करायचं आहे की आपल्याला जर एखादी मॉडेलमध्ये आपल्याला जर एखाद्या डिफरंट पोर्टवरती जर आपल्याला ओपन करायचं असेल. सपोज आपलं 2-3 मॉडेल आपण प्रेडिक्ट 2-3 मॉडेल आपण बनवले आहेत. ते ओपन केलेले आहेत. तर ते एकाच पोर्टवरती ओपन न होण्यासाठी आपल्याला जे पोर्टवरती ओपन होतं त्यासाठी आपण पोर्ट म्हणून एक हे पोर्ट आपण इथं आपण काही पण 4 अंक देऊ शकतो. पोर्ट 4500. तर ते तिथं जाऊन ओपन होईल. ओके. तर आपलं बेसिकली फ्लास्कचा कोड झालेला आहे. आपल्याला फक्त HTML आणि CSS चा कोड आहे तो आपल्याला हवा आहे. तर सिम्पल मी हे कंट्रोल A करील आणि कंट्रोल C करील. आपण ChatGPTला जाऊ आणि त्याला म्हणू की राईट कोड फॉर अस. सिम्पल
that ChatGPT, Control V, simple, write write HTML, CSS, and JS code for these. सिंपल आपण टाकलेलं आहे की ते आपल्याला डायरेक्ट आपल्याला कोड देईल आता जनरेट करून. सिंपल. आपल्याला एकदम टाइम आपला वाचलेला आहे. जर आपण एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये असेल तर ते आपण क्विकली आपण मॉडेलला कन्वर्ट करू शकतो फ्लास्क फाईल. ज्याला फ्लास्कचं काहीच नॉलेज नाही. जसं तुम्ही मला पण इतकं नाहीये नॉलेज. सिंपल कंट्रोल व्ही. झालं. आपला कोड पूर्णपणे झालेला आहे. आपल्याला आता रन करून बघू आपण हा रन होत आहे की नाही. ओके. आपला तुम्ही जसं बघू शकता की आपला रन झालेला आहे. तर मी हा आपला ओपन करत आहे. तर तुम्ही बघू शकता की रन पण झालेला आहे. सक्सेसफुली आपण याच्यात अपलोड करू. आपलं मॉडेल प्रेडिक्ट करू शकते की नाही. आपण पहिल्यांदा क्यूट डॉग आपण ओपन करू आणि अपलोड करू. तर रिझल्ट तुम्ही बघू शकता की डॉगचा रिझल्ट आलेला आहे. तर आपला कोड अशा प्रकारे रन होत आहे प्रॉपरली. सो आपली ॲक्युरेसी आहे 70 समथिंग 78%. तर तो मॉडेल मोर ॲक्युरेट नाही आहे. तर मी जर एक नाही एकदम बारीक कॅटची इमेज टाकली तर ते डॉग प्रेडिक्ट करू शकतो. आणि जर मी सपोज तिथं ही जर कॅटची जर इमेज अपलोड केली ते कॅटची करत नाही प्रेडिक्ट, की डॉगच प्रेडिक्ट करत आहे. तर ते आपल्या ॲक्युरेसी मॉडेलची इतकी नाही आहे. आरमध्ये ही कॅटची इमेज आहे. ओके. तर अशा प्रकारे आपला झालेला आहे मॉडेल. आपण कॅटची गुगलवरून आणि चेक करून. ओके. इमेजेस. ओके, नाईस. ओके. आपली 78% ॲक्युरेसी आहे. त्यामुळे ते थोडं ॲक्युरेसी कमी असणार आहे. त्याची तर आपण तरी ट्राय करू 10-12 इमेज ट्राय करू की ते कॅट कधी प्रेडिक्ट करतं. तुम्ही बघू शकता अपलोड. सॉरी मी अपलोडच करत होतो. तुम्ही बघू शकता की कॅट प्रेडिक्ट केलेला आहे रिझल्ट. आपण मागायचे इमेज हे ओपन करू, अपलोड करू. हे कॅटला पण डॉग प्रेडिक्ट करत आहे. ओके. हे कॅट आहे. डॉग्स प्रेडिक्ट करत आहे. आणि जे आता आपण हे रशियन ब्लू कॅट आपण केली आहे तर तुम्ही बघू शकता ही कॅट प्रेडिक्ट करत आहे. तर ॲक्युरेसी कमी आहे मॉडेलची. जर आपल्याला ॲक्युरेसी वाढवायची असेल तर आपण ट्रान्सफर लर्निंग म्हणून एक कन्सेप्ट आहे की आपण दुसरं प्री ट्रेन मॉडेल घेतो आणि त्याला आपण त्याच्यावरती आपण आपलं मॉडेल बसवतो आणि त्याला ट्रेन करतो. तर त्याची ॲक्युरेसी एकदम हाय जाते. सिंपल. दॅट्स इट. एवढाच व्हिडिओ पुरता आहे. थँक यू फॉर वॉचिंग.